भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुण्याच्या आंबेगाव आणि खेड तालुक्याच्या सीमेवर घनदाट जंगलानं वेढलेलं प्राचीन मंदिर। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं हे मंदिर सुमारे 1200 वर्षांपूर्वी बांधलेलं एक हेमाडपंथी मंदिर आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं श्री क्षेत्र भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव आणि खेड तालुक्याच्या सरहद्दीवरती आहे। खरं तर निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसरामध्ये वसलेलं हे भीमाशंकर ज्योतिर्लिंग व भीमाशंकर अभयारण्य पाहण्यासाठी देशभराच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी येत असतात। भीमाशंकर मंदिराच्या छतावर आणि खांबांवर अतिशय सुंदर नक्षीकाम केलंय। या मंदिर परिसरात शनी मंदिरही आहे। मंदिराच्या सभा मंडपाबाहेर असणाऱ्या शनी मंदिरासमोर सुमारे 5 मन वजनाची लोखंडी घंटा बांधण्यात आली आहे। चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचं सांगण्यात येतं। या घंटेवर 1729 अशी अक्षरं इंग्रजीत कोरली आहेत। भीमाशंकर क्षेत्राचा पुराणातही उल्लेख आढळतो। हेमाडपंथी पद्धतीचं मुख्य बांधकाम आणि मंदिराचे जीर्णोद्धार केल्यानंतरचं नवं बांधकाम अशा जुन्या नव्या बांधकाम शैलीचा मेळ या मंदिर परिसरात पाहता येतो। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं श्री क्षेत्र भीमाशंकर आपण पाहू शकता या ठिकाणी आहे। हे श्री क्षेत्र भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग खरं तर या ज्योतिर्लिंगावरती ज्योतिर्लिंगाला मध्ये खास आहे आणि त्यामुळे हे ज्योतिर्लिंग जे आहे हे अर्धनारी नटेश्वर म्हणून या ज्योतिर्लिंगाची ख्याती आहे। आणि या भीमाशंकर ज्योतिर्लिंगामध्ये हे जे आहे हे माता पार्वती आहे, तर हे श्री शिवशंभू आहेत। हे ज्योतिर्लिंग नर नारी नटेश्वर म्हणजेच माता पार्वती आणि शंकर भगवान या दोन्ही परमात्म्यांचा वास या ज्योतिर्लिंगामध्ये आहे। त्यामुळे हे ज्योतिर्लिंग नर नारी नटेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे। आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे की जे नर नारी नटेश्वराच्या स्वरूपात असून या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक रोज या ठिकाणी येत असतात। भीमाशंकर ज्योतिर्लिंगामधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक भीमा नदी उगम पावते। मात्र इथं उगम पावणारी भीमा नदी इथेच गुप्त होते आणि पुढे जंगलात 1.5 किलोमीटर अंतरावर पुन्हा प्रवाहित होते। भीमाशंकरमध्ये उगम पावणारी ही भीमा नदी पुढे पंढरपुरात मात्र चंद्रभागेचं रूप धारण करते। श्लोकाप्रमाणे 6 नंबरचे ज्योतिर्लिंग आहे। त्रेतायुगामध्ये त्रिपुरासुर नामक राक्षसाचा दैत्य होता। त्याचा वध करण्यासाठी शिव पार्वती एक रूप झाले, भीमरूप महाकाय रूप धारण केले आणि त्रिपुरासुराचा संहार केला। विश्रांती स्वरूप शिव आणि पार्वती ते बसले। ज्योतिस्वरूप अंश या ठिकाणी ठेवलेला आहे त्यांनी। इथे शिवलिंगामध्ये तुम्ही पाहू शकता, या बाजूला भगवान शिव, या बाजूला शक्ती, हे असं अर्धनारी नटेश्वराचं रूप आहे। 1984 साली या परिसराची अभयारण्य म्हणून घोषणा झाली। हे अभयारण्य दुर्मिळ शेकरू खारीसाठी राखीव आहे। शेकरू म्हणजे उडणारी खार। हा प्राणी तांबूस रंगाचा असून तो फक्त याच जंगलात आढळतो। भीमाशंकर म्हणजे पावित्र्य आणि निसर्ग सौंदर्य यांचा अनोखा संगम आहे। श्री क्षेत्र भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि श्लोकानुसार हे 6व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे। खरं तर हे ज्योतिर्लिंग हे अर्धनारी नटेश्वर स्वरूपात असून या ठिकाणी माता पार्वती आणि शिव या दोनही भगवंतांचा वास या ज्योतिर्लिंगामध्ये असल्यामुळे देशभराच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात।